जेव्हा संपूर्ण सृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी होती, महादेवांनी हलाहल विष प्राशन करून विश्व वाचवले. भाग 2. महादेव शांतपणे हलाहल विषासमोर उभे राहिले. त्या विषाच्या उष्णतेने पृथ्वी थरथरत होती. पर्वतांचे खडक वितळू लागले होते. नद्या उकळत होत्या. आकाशात ज्वाळांचे लोट उसरत होते. देव, दानव, ऋषी आणि गंधर्व भयभीत होऊन हे दृश्य पाहत होते. क्षणभरासाठी संपूर्ण सृष्टीत शांतता पसरली. महादेवांनी आपल्या कमंडलूमध्ये हलाहल विष घेतले. त्या विषातून निघणारा प्रत्येक धूर मृत्यूचा संदेश घेऊन येत होता. देवतांनी हात जोडले. प्रभो, असे करू नका. हे विष कुणालाही सहन होणार नाही. पण महादेवांच्या मुखावर किंचितही भीती नव्हती. त्यांच्या डोळ्यात करुणा होती. त्यांनी शांत स्वरात सांगितले, जर एका जीवाच्या त्यागाने असंख्य जीवांचे प्राण वाचत असतील तर तो त्याग महान असतो. इतके बोलून त्यांनी संपूर्ण हलाहल विष प्राशन केले. क्षणभरात संपूर्ण विश्व हादरले. आकाशात प्रचंड विजांचा कडकडाट झाला. समुद्राच्या लाटा पर्वता एवढ्या उंच उसळल्या. पृथ्वीचा प्रत्येक कण थरथरू लागला. विषाची उष्णता महादेवांच्या शरीरात पसरू लागली. देव घाबरले. माता पार्वतींच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना माहीत होते की हे विष महादेवांच्या उदरात गेले तर संपूर्ण सृष्टी वाचेल, पण स्वतः महादेवांनाच प्राणघातक धोका निर्माण होईल. क्षणाचाही विलंब न करता माता पार्वती महादेवांजवळ धावल्या. त्यांनी आपल्या दिव्य शक्तीने महादेवांचा कंठ घट्ट धरला. त्यामुळे हलाहल विष महादेवांच्या कंठातच थांबले. ते त्यांच्या शरीरात खाली उतरले नाही. त्या क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. महादेवांचा कंठ गडद निळा झाला. विषाची प्रचंड ऊर्जा त्यांच्या कंठात स्थिरावली. तेव्हापासून संपूर्ण विश्वाने त्यांना नीलकंठ या नावाने वंदन केले. देवतांनी आनंदाने जयघोष केला. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. गंधर्वांनी दिव्य गीते गायली. ऋषींनी वेदमंत्रांचा घोष केला. संपूर्ण सृष्टीने सुटकेचा निश्वास टाकला. हलाहल विषाचा धोका टळला होता. यानंतर समुद्रमंथन पुन्हा सुरू झाले. मंथनातून अनेक दिव्य रत्ने प्रकट झाली. शेवटी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. अमृतासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि आपल्या बुद्धीने देवतांना अमृत प्राप्त करून दिले. अशा प्रकारे समुद्रमंथनाची सांगता झाली. परंतु या संपूर्ण घटनेत सर्वात मोठा त्याग कोणाचा होता? तो होता महादेवांचा. त्यांनी अमृताची इच्छा केली नाही. कोणतेही वैभव मागितले नाही. कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवली नाही. त्यांनी फक्त संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. ही कथा आपल्याला शिकवते की खरे नेतृत्व म्हणजे स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगणे. महादेवांनी दाखवून दिले की शक्तीचा सर्वोच्च उपयोग विनाशासाठी नसून संरक्षणासाठी असतो. त्याग, करुणा, संयम आणि निस्वार्थ सेवा हेच त्यांच्या जीवनाचे खरे तत्व होते. आजही प्रत्येक शिवभक्त ओम नमः शिवाय हा मंत्र जपताना नीलकंठ महादेवांच्या त्या महान त्यागाचे स्मरण करतो. श्रावण महिना असो, महाशिवरात्री असो किंवा कोणताही शुभ दिवस, महादेवांची ही कथा प्रत्येकाला संकटात धैर्य, संयम आणि मानवतेची प्रेरणा देते. जेव्हा जेव्हा जीवनात संकट येतात तेव्हा ही कथा आपल्याला आठवण करून देते की अंधार कितीही गडद असला तरी त्याग, श्रद्धा आणि धैर्य यांच्या प्रकाशाने त्यावर मात करता येते. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.